आता आमचे जयंतराव तर थेट मळकर्णिका घाटावर पोहोचले। मला आनंद वाटला जयंतराव मंदिराचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला, चांगला उल्लेख केला। मला अतिशय आनंद आहे, कारण शेवटी आपण धार्मिक लोक आहोत आणि अहिल्या माता तर अशा आहेत की ज्यांनी संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस परकीय आक्रमकांनी धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केली होती, ती सगळी स्थळ तयार करण्याचं काम हे अहिल्या मातांनी केलं। अर्थात तुमच्याही सरकारला अहिल्या देवींचा सन्मान करण्याची संधी होती, पण 66 वर्षात तुम्ही अहमदनगरचं नाव अहिल्यानगर नाही केलं। आणि आता ठीक आहे, तुम्ही थेट उत्तर प्रदेशात गेलात, मणकर्णिका घाट तोडला आणि काय काय केलं, काही खरं नाही। मणकर्णिका घाटाचं संवर्धनाचं काम चाललेलं आहे। हा ASI प्रोटेक्टेड आहे, त्यामुळे याची प्रत्येक गोष्टीची परवानगी ASI कडनं घ्यावी लागते। जसं आपण रायगडाचं संवर्धन करतो तसंच मणकर्णिका घाटाचं संवर्धन होत आहे। कुठलंही मंदिर तोडलं जाणार नाही, कुठलीही मूर्ती काढली जाणार नाही, उलट हा घाट वापरणं अधिक सुविधाजनक व्हावं या संदर्भात हे काम चाललेलं आहे। आणि त्या संदर्भातले सगळे फोटो देखील मी घेऊन आलोय, नंतर तुम्हाला पाठवून देतो की आज काय परिस्थिती आहे आणि नंतर त्याचं काय होणार आहे, आणि त्याचे जे मान्यता सगळ्या ASI नी दिलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यासारख्या माणसांनी तरी अशा नरेटिव्हच्या भानगडीत पडू नये। हुशार माणसं जी असतात त्यांनी आकड्यातनं, तर्कातनं आपला नरेटिव्ह तयार केला पाहिजे।